पंतप्रधान मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर. मोदी लोकसभेच्या प्रचाराचं रणशिंग फुंकण्याची शक्यता. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान करणार संबोधित. शिवडी नावाशेवा अटल सेतूवरील वेगमर्यादा निश्चित. अटल सेतूवर ताशी 100 किलोमीटरची वेगमर्यादा. प्रकल्पाचं शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटांमध्ये जुंपली. श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही का? संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल. फासावर लटकावलं तरी चालेल, लोकशाही संविधानासाठी लढत राहणार. आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया. ठाकरेंनी खुशाल निवडणूक आयोगाकडे जावं. निकाल चुकीचा वाटत असेल त्यांनी दाद मागावी. लोकशाही पॉडकास्टमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकालानंतर दिली प्रतिक्रिया. मुख्यमंत्री शिंदेंच्या अभिनंदनाच्या प्रश्नावर अजितदादा चिडले. अजितदादांनी फुकटचा सल्ला न देण्याचा पत्रकारांना दिला सल्ला. नार्वेकरांविरोधात खालच्या भाषेत टीका करणाऱ्या राऊतांवर हक्कभंग आणणार. भाजप शिवसेनेची हक्कभंग आणण्याची तयारी. चोराला चोर नाही तर हरिश्चंद्र म्हणायचं का? राऊतांचा सवाल. जर नरेंद्र भाई या देशाचा पंतप्रधान जर झाला नाही, हा संतोष बांगर तुम्हाला सांगतो भर चौकामध्ये जाऊन फाशी घेईल. 2024ला मोदी पंतप्रधान न झाल्यास फाशी घेईल. शिवसेनेचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांचं वादग्रस्त वक्तव्य. पुणे लोकसभेवर आमदार रवींद्र धंगेकर यांचा दावा. लोकसभेचा खासदार काँग्रेसचाच होणार, आम्ही सज्ज आहोत म्हणत धंगेकरांनी केला दावा. जास्त दिवस घोंगडं भिजत ठेवलं तर वास मारतच. मराठा आरक्षणावरून उदयनराजे चिडले. दुर्लक्ष केलं तर चीड येणारच. उदयनराजेंचा सरकारला घरचा आहे. एसीबी चौकशीमुळे वैतागले आमदार राजन साळवी. अटक झाली तरी चालेल पण चौकशीला जाणार नाही. सततच्या चौकशीमुळे राजन साळवी निर्वाणीवर. भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यक्रमामध्ये पळवल्या पेट्या. मजुरांना पेट्या वाटप तर महिलांना वैद्यकीय किट आणलं म्हणून पळवल्या पेट्या. सारथी महाज्योती बार्टी प्रवेश परीक्षा स्थगित. परीक्षेतील गैरकारभारामुळे स्थगिती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय.